तर आज मी द बेंगाल फाइल्स ही मूवी पाहिलेली आहे. रिटन अँड डायरेक्टेड बाय विवेक अग्निहोत्री. स्टारकास्ट बाय सिमरत कौर, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार व पल्लवी जोशी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये. द बेंगाल फाइल्स ही मूवी विवेक अग्निहोत्री यांच्या ट्रिलॉजी मधली थर्ड इन्स्टॉलमेंट आहे. फर्स्ट होती द ताशकंद फाइल्स, ज्यामध्ये त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचा मुद्दा हायलाइट केला होता. तर त्यांची सेकंड इन्स्टॉलमेंट होती द काश्मीर फाइल्स, ज्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे काश्मीरमध्ये काश्मीरी हिंदूंचा जेनोसाइड झाला होता त्यावर हायलाइट केलं होतं. तर त्यांची थर्ड इन्स्टॉलमेंट आहे द बेंगॉल फाइल्स, ज्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे बेंगॉल स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानचा भाग झाला होता व ते भाग होत असताना तिथलची परिस्थिती किती वाईट होती व आपल्याला जे हे इंग्रजांकडून स्वतंत्र भेटलेलं आहे ते कोणत्या किमतीवर भेटलेलं आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. वेल मूवीच्या सुरुवातीसच येते की इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स, आणि जेव्हा मी ही मूवी पाहिली तेव्हा मी खरं मनातून हादरलो होतो आणि स्वतःला प्रश्न विचारत होता की हे खरंच झालं असेल का. वेल मूवी ब्रुटॅलिटीची सर्व हद्द पार करते. काही सीन्स तर इतके डिस्टर्बिंग आहेत. वेल मूवीचा रन टाइम आहे 3 घंटे 20 मिनिटे, ज्यामध्ये मूवी तुम्हाला बोर तर करत नाही, उलट मूवी तुम्हाला सीटवर बांधून ठेवते व मूवी तुम्हाला त्या सिच्युएशनचं फिअर व टेन्शन फील करवते. मूवीमध्ये खूप सारे वन टेक शॉट्स व मोनोलॉग आहेत, ज्यामध्ये ॲक्टर्स व सिनेमॅटोग्राफर यांचं काम उत्तम होतं. वेल मूवीमध्ये स्वातंत्र्याच्या अगोदरचा काळ दाखवला होता, ज्यामध्ये कॉस्ट्युम डिझाईन्स व सेट्स हे खूप रिअल वाटत होते. वेल ॲक्टिंग वाईज सिमरत कौर व दर्शन कुमार यांची परफॉर्मन्स वन ऑफ द बेस्ट होती व अनुपम खेर व मिथुन चक्रवर्ती हे सुद्धा स्पेशल अपीअरन्स मध्ये होते. तर त्यांची ॲक्टिंग पण जबरदस्त होती व बाकीचे जेवढे पण ॲक्टर्स होते त्यांची ॲक्टिंग पण खूप सुरेख व अविश्वसनीय होती. बट सिमरत कौर यांची ॲक्टिंग माय गॉड बेस्ट. वेल मूवी खूप हार्ड हिट करते काळजावर. आफ्टर ऑल मूवी सो गुड बट व्हेरी डिस्टर्बिंग. वेल मूवी मला खूप आवडली. तुम्ही जर पाहिली असेल तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. वेल ठीक आहे, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय.